श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. येत्या 15 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला काही उपाय हे जरूर करायचे आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्या घरामध्ये पैसा यावा, तसेच आपले नशीब देखील व्यवस्थित असावे, नशीब चांगले असावे, प्रत्येक वेळेस नशिबाने देखील आपली साथ द्यावी. पण असे होत नाही. भरपूर वेळा नशीब आपले साथ देत नाही. आपली पाहिजे ती कामे होत नाही, कामामध्ये अडथळे येतात किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, पैसा येत नाही. पैसा आला तर तो स्थिर राहत नाही. मग या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला हे फळ दिसले तर तुम्ही हा उपाय लगेच करावा. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या परीने दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी उपवास, व्रत आणि पूजा करत असतात. त्यासोबत या 9 दिवसात विविध प्रकारचे नैवेद्य तयार करून दुर्गे मातेस अर्पण देखील करत असतात. कोणताही उपवास किंवा व्रत असो, जी व्यक्ती मनापासून भक्तिभावनेने करतात त्यांना त्याचे फळ हे नक्कीच प्राप्त होत असते. आपल्या मनातील इच्छा देवी माता ही नक्की पूर्ण करत असते. आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत, त्या जर आपण या नवरात्रामध्ये देवीला अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या या कमी होतील. आपल्या जीवनातील अडीअडचणी, अडथळे हे देखील दूर होतील. देवी माता प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण करत असते. आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्या आपल्या जीवनात भाग्योदय करणाऱ्या आहेत, नशीब चांगले करणारे आहेत. आपल्या जीवनात कष्ट, दारिद्र्य आणि गरिबी दूर करणाऱ्या अशा वस्तू आहेत. धन, ऐश्वर, वैभव देणाऱ्या आहेत. देवी दुर्गा मातेला शक्ती स्वरूपिणी असे म्हटले आहे. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते द्यायची शक्ती देवीजवळ आहे. देवी माता नेहमी भक्तांचे चांगले व्हावे अशीच तिची कामना असते. देवी दुर्गा माता आपल्या भक्तांचे जीवन आनंदी राहावे, त्यांच्या जीवनात वैभव, धन आणि ऐश्वर यांची कमतरता कधी कमी होऊ नये यासाठी दुर्गा माता भक्तांच्या पाठीशी ही नेहमीच असते. आपण ज्या वस्तू पाहणार आहोत त्या सर्वांनी अर्पण केल्या तरी पण चालतील. अगदी छोट्या मुलांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी अर्पण केल्या तरी पण चालतील. पहिली वस्तू आहे ते म्हणजे शिवलिंगी झाड. या झाडाचे मूळ आपल्याला अर्पण करायचे आहे. नवरात्र पूर्ण होईपर्यंत ते त्याच जागी ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे मूळ ठेवायचे आहे. यामुळे आपल्याला कधीही पैसा हा कमी पडणार आहे. दुसरे वस्तू म्हणजे आहे गोकर्णाचे फूल. हे फूल देवी मातेस खूप प्रिय आहे. यामुळे हे फूल एकदा तरी देवी मातेस अर्पण आपण करावे. मग या 9 दिवसांमध्ये 9 दिवस आहे, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हे फूल तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल. आणि जर तुमच्याकडे हे फूल असेल तर रोज अर्पण केले तरी पण चालेल. मग तुम्ही रोज दुर्गा मातेला हे फूल अर्पण केले तरी पण अतिउत्तम होईल. तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलगिरी, म्हणजेच बेलाचे जे झाड आहे त्याचे फळ आपण देवी मातेस अर्पण करावे. यामुळे दुःख, कष्ट देखील कमी होतात. आपण शिवपिंडीवरती देखील बेलफळ अर्पण करत असतो. तेच हे बेलफळ आपण दुर्गा मातेस अर्पण करावे. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल 9 दिवसामध्ये जेव्हा हे फळ भेटेल तेव्हा तुम्ही हे फळ आवर्जून अर्पण करावे. यामुळे दुर्गा माता आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील व आपल्या सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतील. असे उपयुक्त फळ आहे हे. तसेच चौथी वस्तू आहे ती म्हणजे कवडी. आता कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. कवडीला माता लक्ष्मीचे स्वरूप मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जर का आपण कवडी देवी मातेस अर्पण केली तर आपले घर धनधान्याने भरून जाईल. ज्यावेळेस नवरात्र संपणार आहे त्या दिवशी या कवडी लाल कलरच्या वस्त्रामध्ये बांधून आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो त्या ठिकाणी या कवडी ठेवाव्यात. मग आपण नवरात्रामध्ये 9 दिवस 9 कवडी अर्पण केल्या तरी पण चालेल आणि 1 दिवस जर अर्पण केल्या तरी पण चालेल. फक्त आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्याला ह्या सर्व कवड्या गोळा करायच्या आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही जिथे पण पैसा ठेवता तिथे लाल वस्त्रामध्ये बांधून या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. ज्यामुळे आपल्याकडे कधीच पैशाची कमतरताही भासणार नाही व माता लक्ष्मी देखील स्थिर राहील. 5वी वस्तू आहे ती म्हणजे दुर्गा बिसा यंत्र. हे यंत्र पितळेचे किंवा चांदीचे
देवी मातेस अर्पण करा। याची 9 दिवस पूजा केल्यास ते आपल्या घरातील कपाटात ठेवून द्या। यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव आणि संपत्तीची कधीच कमतरता देखील जाणवणार नाही। तसेच 6वी वस्तू आहे ते म्हणजे जास्वंदाचे फूल। आता जास्वंदाचे फूल हे भरपूर ठिकाणी आपल्याला उपलब्ध होत असते। ज्याप्रमाणे कमळ फुलाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे जास्वंदाच्या फुलाचे देखील महत्त्व आहे। त्यामुळे शक्य असेल तर रोज आपण हे फूल देवीला अर्पण करावे, कारण की आपल्याला हे फूल सहजपणे देखील उपलब्ध होईल। आपण कमळ तर अर्पण करू शकत नाही, कारण की ते आपल्याला सहजासहजी भेटत देखील नाही। त्यामुळे जास्वंद हे आपल्याला लगेच भेटू शकते। त्यामुळे तुम्ही जास्वंदाचे फूल जर तुम्हाला रोज मिळत असेल तर तुम्ही रोज देवी मातेस हे जरूर अर्पण करावे। याचा देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ होईल। तसेच या नवरात्रामध्ये काही गोष्टींची आपण काळजी आवर्जून घेतली पाहिजे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल। नवरात्रीत मातेची पूजा आपण जेव्हा मांडाल तेव्हा लाल कपडा पसरावा, कारण ते समृद्धीचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे आपली काम करण्याची क्षमताही वाढते आणि माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे। नवरात्रीमध्ये तुम्ही आईचा शृंगारही करू शकता, तो मातेला खूप प्रिय असतो। शक्य असल्यास लाल वस्त्र परिधान करा आणि मनापासून पूजा करावी। रोज घराच्या मुख्य दारात पूजेपूर्वी रांगोळीने स्वस्तिक बनवा। स्वस्तिक बनवल्याने शुक्र आणि सूर्य हे ग्रह जीवनात सकारात्मकता देखील आणतात। नवरात्रीच्या काळात तुम्ही 9 दिवस मातेसमोर अखंड ज्योतीही पेटवू शकता। अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे व्रत घेतले असेल तर ती ज्योत 9 दिवस तेवत राहावी हे लक्षात ठेवावे। आपल्याकडून दिवा विझणार नाही याची काळजी घ्यावी। आता मार्केटमध्ये दिवा न विझण्यासाठी तशा प्रकारचे दिवे देखील उपलब्ध असतात। त्याला वरून झाकण असते की ज्यामुळे दिवा हा विझत देखील नाही व झाकण देखील असे असते की त्याचा प्रकाश देखील बाहेर येतो। मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजेनंतर दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसाचे पठण करता येते। जर दुर्गा सप्तशती पठण करता येत नसेल तर ओम ह्रीं क्ली चामुंडाय विच्चे नमः या मंत्राचा आपण जप हा रोज करावा। नवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे या दरम्यान मांस, दारू, लसूण, कांद्याचा वापर हा करू नये। नवरात्रीचा उपवास ठेवला तर तो संपूर्ण निष्ठेने करावा। मग आपण खोटे बोलणे किंवा आपल्याकडून काही चूक होणे, घरामध्ये भांडण तंटे करणे हे सुद्धा टाळावे। जर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली असेल किंवा अखंड ज्योती लावत असाल तर या दिवसामध्ये घर हे रिकामे ठेवू नका, म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका। घरामध्ये कोणती ना कोणती व्यक्ती ही पाहिजेच, कारण की आपण देवीचा अखंड दिवा घरामध्ये तेवत आहोत। विष्णू पुराणानुसार नवरात्रीमध्ये दिवसा झोपणे हे वर्ज्य मानले जाते। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीचा वेगवेगळा प्रसाद आपण देवीला अर्पण करावे, म्हणजे ज्या दिवशी ज्या देवीचा प्रसाद आहे त्या दिवशी तो प्रसाद देवीला अर्पण करावा। पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते। पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गायीचे तूप अर्पण करावे। दुसऱ्या दिवशी आपण भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या दिवशी आपण देवीला साखर अर्पण करावी। तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवीची पूजा केली जाते। या देवीला आपण दूध अर्पण करावे। दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती देखील होते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य आपण अर्पण करावा। 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते, तर या दिवशी आपण केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद देखील प्राप्त होतो। तसेच नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीचे 6वे रूप म्हणून पूजा केली जाते। तर या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप शुभ आणि फलदायी मानले जाते। त्यानंतर नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला गूळ नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या। असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचे रक्षणही होते।
नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गादेवीचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते। तर या दिवशी आपण नारळ अर्पण करावा। नारळ दान करणे खूप शुभ मानले जाते। असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते। ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे। या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ देखील आपल्याला मिळते। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे 9व्या दिवशी देवी दुर्गा मातेच्या 9व्या स्वरूपाची पूजा केली जाते। या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावे। तसेच कुमारिकांची पूजा देखील केली जाते। असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते। देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते। देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।